अवधी मटन स्ट्यू बनवत आहे। तर सर्वप्रथम तेलामध्ये कांद्याला आपण परतून घेऊया। 600 ग्राम कांदा होता, 4 टेबलस्पून तेलामध्ये टाकलेला आहे। कांदा थोडासा सॉफ्ट झाल्यानंतर हाफ केजी मटन टाकलेला आहे। मटनला 4 ते 5 मिनिटं परतून घेऊया। त्यानंतर सर्व गरम मसाले टाकून घेऊया। गरम मसाले टाकल्यानंतर 1 टेबलस्पून भरून आलं लसणाची पेस्ट टाकूया आणि मीठ टाकूया आपण यामध्ये चवीनुसार। मिक्स करून घेऊया आणि परत 2 मिनिटं परतून घेऊया। त्यानंतर मी इथे टाकलेलं आहे पाणी, तर इथे 1 ग्लास पाणी टाकून घेऊया आणि झाकण टाकून ठेवूया 15 मिनिटं। 15 मिनिटानंतर 80% आपलं मटन जो आहे ना तो शिजेल। तर आता आपण यामध्ये टाकणार आहोत टोमॅटो। तर 3 टोमॅटो टाकूया, मोठे मोठे लांब लांब पीसेसमध्ये चिरलेले। त्याबरोबर थोडंसं जिरे टाकूया आणि परत मिक्स करून घेऊया आणि मिक्स केल्यानंतर झाकण झाकून ठेवूया हाय फ्लेमवरती। आणि अशा प्रकारे हे बघा कांदा आणि टोमॅटो पूर्ण विरघळला जाईल। त्यानंतर कांदा आपल्याला नाही टाकायचा आहे, हिरवी मिरची, आलं आणि लसूण, त्याबरोबर हाफ टीस्पून गरम मसाला आणि कोथिंबीर टाकलेली आहे आणि एकदम मस्त असा आपला हा मटन स्ट्यू